नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात DK Star 44 यूट्यूब चॅनल। आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। कारण शाळा सुरक्षा प्रतिज्ञा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत दर्शनी भागावर शाळा सुरक्षा प्रतिज्ञा लिहावी यासाठी शासन निर्णय केला आहे। आणि ती शाळा सुरक्षा प्रतिज्ञा कशी लिहायची यावर सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर वरच्या बाजूला आपल्या शाळेचे नाव लिहून घ्यायचे। नंतर शाळा सुरक्षा प्रतिज्ञा अशा प्रकारचं हेडिंग द्यायचं आणि हे दिल्यानंतर आपल्याला शाळा सुरक्षा प्रतिज्ञा लिहायची आहे आपल्या शाळेच्या दर्शनी भागावर। त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे, आम्ही शाळेचे शिक्षक, पालक व विद्यार्थी प्रतिज्ञा करतो की आमची शाळा आनंदी, सुरक्षित व भयमुक्त असेल। आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही आमच्या शाळा प्रमुखांना सहकार्य करू की जे नंबर 1, शाळा सुटल्यानंतर कोणतेही मूल शाळेच्या आतील किंवा बाहेरील परिसरात राहिले नसल्याची खात्री केल्यानंतरच शालेय इमारतीतून बाहेर पडतील। नंबर 2, विविध शालेय उपक्रमांना शाळेत थांबवण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी रीतसर शाळा प्रमुखांनी परवानगी घेतल्याची खात्री करतील। नंबर 3, नियमितरित्या आणि आठवड्यातून किमान एकदा सर्व विद्यार्थी व शिक्षकांना भेटून संवाद साधतील। नंबर 4, शिक्षक विद्यार्थ्यांच्या, विशेषतः प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या गरजा व अडचणी बाबत अधिक संवेदनशील असल्याची खात्री करतील। नंबर 5, शाळेत आरोग्यदायी, स्वच्छ, भीतीविरहित आणि दहशतमुक्त वातावरण निर्माण करतील। नंबर 6, आपत्तीच्या वेळी शाळा कशा पद्धतीने रिकामी करावी याबाबतचा सराव नियमितपणे घेतील। नंबर 7, शाळेत सूचना पेटी, ज्याला आपण POCSO बॉक्स ठेवतील किंवा तक्रार पेटी आणि त्यातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचना नियमितपणे तपासतील। म्हणजे त्यात सूचना, काही विद्यार्थिनींची तक्रार असेल तर त्या सूचना नियमितपणे तपासायच्या आहे। आणि महत्त्वाचे संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेले आहे। राष्ट्रीय आपत्ती निवारण हेल्पलाईन 112, चाइल्ड हेल्पलाईन 1098, चाइल्ड हेल्पलाईन 1098, राज्य समुपदेशन किंवा रुग्णवाहिका याचा आपत्कालीन नंबर आहे 108, अग्निशामक यंत्रणा याचा सुद्धा नंबर या ठिकाणी दिलेला आहे 0712 22 25 93। यानंतर गट शिक्षणाधिकारी यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे। जिल्हाधिकारी कार्यालय यांचा सुद्धा नंबर या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यावाईज लिहावा। मुख्याध्यापकाचे नाव व भ्रमणध्वनी या ठिकाणी लिहिण्यात यावे। तर अशा प्रकारे मित्रांनो, शाळेमध्ये आपल्याला शाळा सुरक्षा प्रतिज्ञा लिहायची आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा। कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस्तव आम्ही घेऊन येत असतो। धन्यवाद।